हबीबी कम टू कोकण. चला सगळे वाघ आलेत. ते डायरेक्ट निघूया काय? चला. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर माझ्यासोबत आत्ता आहे पार्थ. तर पार्थ आणि मी दोघंजणं आम्ही आत्ता निघालो आहोत भटकंतीवरती. तर दोघंच नाही आहोत, पुढे आमचे काही मित्र आहेत जे आम्हाला पुढे जॉईन होतील. पण ते लोक रत्नागिरीवरून येणार आहेत आणि आम्ही आता चाललो आमच्या रूटने, म्हणजे राजापूर मार्गी. तर आम्ही लोक त्या एका जिथे आमचा मेन पॉईंट आहे, जिथे आम्हाला भेटायचं आहे, तिथे आम्ही सर्वजण भेटूच आणि मग पुढे सुरुवात करू भटकायला. तर हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडणारच आहे. त्यामुळे भेटूया आता डायरेक्ट लोकेशनवरती. चला, लेट्स गो. तर आत्ता आपण राजापूरमधून पुढे चाललो आहोत. राजापूरमध्ये आहोत आता सध्या आणि राजापूरचा सिटी रोड संपल्यानंतर आता आपण हायवेला पोहोचू. खरं तर पूर्वी हा आत्ता जो आहे तोच हायवे होता, पण नवीन हायवेचं काम झाल्यापासून आता हा हायवे बंद झाला आणि बाहेरून रस्ता झाला, जो तुम्हाला मी दाखवतो. आता हा जो तुम्ही आपल्या उजव्या बाजूला पाहताय हा आहे मुंबई गोवा हायवे, जो नव्याने चालू झाला. तर आत्ता आहे ना आम्ही वाटूळच्या पुढे आलो आहोत आणि प्रचंड पाऊस आला. त्यामुळे आम्ही एका एसटीच्या शेडमध्ये थांबलो आहे, बस स्थानकामध्ये. पाऊस चांगला झाला त्यामुळे भिजायचं नव्हतं आम्हाला आत्ता इतक्यात, तरी पण थोडेफार भिजलो आणि या शेडमध्ये थांबलो आहे. पाऊस गेलेला आहे त्यामुळे आता निघूया, कारण की लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचं आहे. तर तुम्हाला लोकेशन मी पुढे जाऊन सांगतो, कारण की सगळेच जण येतील तिथे. हिरो आणि वाघणगावला थांबलो होतो आम्ही या बस स्थानकामध्ये. तिथे बाजूलाच एक सुंदर मंदिरसुद्धा आहे. ते चल पार्थ, गाडी काढ. आज मला टेन्शन नाही, कारण की पार्थ गाडी चालवतो आहे, त्यामुळे मी पूर्णपणे आज निवांत आहे. तर आत्ता आम्ही एका मंदिराच्या इथे थांबलो होतो. हे आहे श्री दत्त मंदिर, जे भांबेडच्या थोडं अगोदर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. मला एक्झॅक्टली माहीत नाही हे नक्की भांबेडमध्ये येतं की किंवा कोणत्या दुसऱ्या गावामध्ये, पण खूप छान मंदिर आहे. मी आणि पार्थ आता थोडं खाण्यासाठी थांबलो आहे. मिसळ आलेली आहे, आता पाव येत आहेत आमचे, कारण की ते नंतर ऑर्डर केले आहेत. पाव, खाण्याचे पाव. पार्थ टेस्ट कर. ओके ठीक आहे. आता जरा मिसळचा आस्वाद घेऊया, मस्तपैकी पेटपूजा करूया आणि मग परत भ्रमंती चालू करूया, कारण की आमचे जे ग्रुप मेंबर्स आहेत ते अजून लांजामध्ये आहेत. कशी आहे? ओके चलो. आता आम्ही आहोत लांजामधील कोर्ले तिठा, म्हणजे भांबेडच्या पुढचा स्टॉप म्हणायला हरकत नाही, पुढचं गाव कोर्ले. तर खरं तर आम्ही तिकडे होतो जिथे आम्हाला जायचं आहे त्या पॉईंटला थांबलेलो, पण आम्ही थोडं इथे आलो नाश्ता वगैरे करून. आता आमच्या ग्रुपची वाट पाहतो आहे, जे सगळेजणं त्या बाजूने येतील. आम्हाला परत या रूटला जायचं आहे. चला, आमचे 2 ग्रुप मेंबर तर आलेले आहेत. यस, या मागोमाग बाकीचे पण आले. एक तो घोडाच घेऊन आला, तू बोल दुसरा. ओ माय गॉड. चला 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 आपण आला वाघ. चला सगळे वाघ आलेत. ते डायरेक्ट निघूया काय? चला उतर मग. आता आमचे सगळे ग्रुप मेंबर्स आलेले आहेत आणि आत्ता आम्ही निघालो आहोत कोरोनिन्को धरणावरती.
इथे गेल्या वेळी आमचा पा झाला होता. महेश शेटची नवीन गाडी. तू काय करतोस काय? तू काय करतो? मग भांगरलास की मागे गाडी येते. तर फायनली मंडळी आम्ही आलो आहोत आता खोर्निंको धरणाच्या इथे. तुम्हाला दाखवतो मी एक नजारा. माझ्या मागेच आहे तो बघा. ते आहे खोर्निंको धरणाचं फ्लोईंग वॉटर जिथून पाणी वाहतं. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे वरच्या बाजूला. इथे आमचे सर्व मित्रमंडळी आता निघालेले आहेत. मी पण चाललो आहे. गेल्या वेळी आहे ना व्हिडिओ बघितला असाल तेव्हा मी डायरेक्ट गाडी वरती नेली होती. आत्ता गाडी वरती नेऊ शकत नाही कारण की गेट बंद आहे. सो चालत जाऊया. इथे सूचना दिलेल्याच आहेत गेट बंद. तर इथून आता आपल्याला चालत जायचं आहे. कमीत कमी वरपर्यंत जाईपर्यंत आपल्याला 10-15 मिनिटं लागतात. कारण की आपल्याला चालायचा एक्सपिरियन्स नसेल तर मग तुम्ही दम खात जाल. तसं मी जातो. सो फायनली मी आता वरती आलेलो आहे. म्हणजे धरणाच्या टॉप व्ह्यूला. बरंच तिकडून खालून चालत आलो. माझे अर्धे मित्र अगोदरच पुढे गेले. आणि आत्ता आलो आहे आम्ही खोर्निंको धरणावरती. खूप सुंदर असं हे धरण आहे. तुम्हाला मी दाखवतो. तर हे जे तुम्ही पाहताय हे आहे खोर्निंको धरण. आपल्या रत्नागिरीमधील लांजा तालुक्यातील धरण. खूप सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामधलं. तर हा जो धरण आहे ना हा खूप सुंदर असं धरण आहे. कारण की आपल्या कोकणामध्ये असे बरेच धरण आहेत. पण त्यातला एक सुंदर आणि निसर्गरम्य असा हा परिसर आणि हा धरण खोर्निंको जे आपल्या कोकणात आहे. प्राऊड गोष्ट आहे ही आपल्यासाठी. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मागे पाण्याचा साचा कमी होता. खूप कमी पाणी होतं. आणि जे फ्लो पाणी होतं ना त्याचं स्टेप्सद्वारे ते सुद्धा फ्लो होत नव्हतं. आज एक नशीब चांगलं आहे की एका साईडला ऊनसुद्धा दिसतं आणि एका साईडला मळबटसुद्धा आहे. म्हणजे डार्कनेससुद्धा आहे. तुम्हाला दाखवतो त्या बाजूला. म्हणजे आपल्याला आज दोन्ही क्लायमेट्स बघायला मिळत आहेत. धुकंसुद्धा आणि ऊनसुद्धा. एन्जॉय करूया हा मुमेंट. आणि मागे आहे ना एक खास गोष्ट तिकडे वॉटरफॉल्स आहेत. ते वॉटरफॉल्ससुद्धा उन्हामुळे प्रॉपर दिसत आहेत व्यवस्थितपणे. नमस्कार. एक्सप्लोर विथ MP सॉरी स्टोरीज विथ महेश. बाकीच्यांना पण भेटवतो. मुस्ताफिर वेलकम टू माय व्लॉग. प्रयाग एक्सप्लोर विथ प्रयाग. यस. पार्थ आडिवरेकर इस्केप फ्रेम्स अँड राजापूर ऑफिशियल. धरणावरती एन्जॉयमेंट केल्यानंतर आता परत जाऊया. इथूनच खाली जातोय. खरं तर तिथून जाणार होतो पण ते जे गार्ड आहेत ना त्या लोकांनी जरा अंतटपणा केला. आम्हाला जाऊ दिलं नाही. इट्स ओके.
आम्ही इथून जाऊ, चांगल्या रस्त्याने जाऊ, तिकडून गेलो असतो तर शॉर्टकट पडला असता, इतकंच. लेट्स गो गाईज. ऊन आणि पाऊस, कोल्ह्याचं लग्न. One mistake is all that it takes. आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या लोकेशनवरती. हे जे लोकेशन आहे हे थोडं हिडन लोकेशन आहे. म्हणजे काहीच लोकांना माहिती आहे, जे इथले आमचे ग्रामस्थ लोक असतील किंवा रत्नागिरीमधले काही लोक, त्यांनाच माहिती आहे अशा लोकेशनवरती. सो लेट्स गो फॉर सेकंड लोकेशन. आम्ही अशा रोडने गाड्या आणलेल्या की जिथून लोक फक्त चालत येऊ शकतात. आणि कुठच्या गाड्या आणल्या तुम्हाला मी दाखवतो. लॉर्ड युनिकॉर्न, लॉर्ड स्प्लेंडर आणि अजून 2 गाड्या मागून येत आहेत. त्यातली एक गाडी ती कम्पेटेबल आहे कारण की ती ॲडव्हेंचर आहे, आणि दुसरी आहे ती नॉन गिअर गाडी आहे, ती येते. रस्ता पूर्ण असा 80 डिग्री वगैरे समथिंग होता. भारी मजा आली. कोकणातलंच एक, रत्नागिरीमधलंच एक हिडन लोकेशन आहे जिथे खूप कमी लोक येतात. तिथे आम्ही आलो आहोत, आमचा ग्रुप आला आहे. आणि गाड्या आम्ही पुढे नेऊ शकलो असतो कारण की आम्ही बरेच वेळा इथे येऊन गेलो आहे. पण विषय असा आहे की इथे झाड पडलं आहे, बघू शकता. रस्ता बंद आहे. तर आत्ता आम्ही सर्व गाड्या इथे लावून चालत जाणार आहोत इथून. अरे त्या गुरांवर बसत ना, चिलट ते येते. तर मंडळी, आता आम्ही आलो आहोत हिडन, म्हणजे त्यातला एका होती. आणि आता माझ्या मागे जो बघताय ना, इथे तो इथला एक फ्लो पडतो. तर आता आम्ही तिथेच जाणार आहोत. जाण्याला रिस्क आहे कारण की तुम्हाला दाखवतो वाट कशी आहे ती. तिथे पूर्ण खचलेलं आहे, पाण्याचा फ्लो जास्त आहे आणि रिस्क. आता महेशला वरती जायचं आहे, पण बघूया आता महेश कसा जातो. राकेश तर जाऊन आला, प्रयाग पण गेला, आता महेशची बारी आहे. गेला व्हिडिओ बंद केला नाही, गेला. Habibi, come to Kokan. तर मंडळी, आता आम्ही इथून निघालो आहोत. खूप जास्त मजा केलेली.
आणि आता निघूया कारण की खूप वेळ झाला आहे. 5 वाजलेत. इतना शांत दिख रहा है उतना ही खतरनाक है. यस. टेक केअर ऑल गाईज. मजा आली मजा. एकच नंबर. हा. आता फक्त जाताना मला चिखलात मागवू नको. ते झाड पडलं होतं मगाशी दाखवलं नाही मी. आत्ता दाखवतो. त्यामुळे आम्ही गाड्या इथे लावल्या, पुढे चालत गेलो. आत्ता झाडाच्या इथून नको. मगाशी काटे वगैरे लागलेत चांगलेच. ओके बॉस. पार्थ इकडे तारा वगैरे आहेत. फायनली गाडीजवळ पोहोचलो. सगळे सुखरूप आहेत. यस. तर मंडळी अशा प्रकारे आमचा आजचा दिवस पूर्ण झालेला आहे. बघितलं तुम्ही, पहिलं खोर्निनको धरणावरती गेलो आणि आत्ता आपल्या रत्नागिरीमधल्या एक हिडन स्पॉटला गेलो होतो जो खूप कमी जणांना माहिती आहे. सो खूप जास्त मजा आली. काय गाईज? एक नंबर. यस. तर व्हिडिओ आता इथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कसा वाटलाय ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये.